हे जे गणेश आहेत, ही मूर्ती एकच आहे, परंतु त्याला वेगवेगळ्या रूपात आपण डेकोरेट केलेलं आहे. तिला तुम्ही 4 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हा. 4 वेगवेगळ्या कपड्यांमध्ये तुम्ही डेकोरेट केलेलं आहे. हो. तर त्या मूर्तीचा दर कसा असेल? त्या मूर्तीचा दर 4,000 असेल आणि जो 1 नंबरला मूर्ती आहे हो. ती 4,800 पर्यंत मिळते. ज्याला फेटा आहे. हा, ज्याला फेटा आहे, सजावट चांगली आहे, ओरिजिनल धोतर शेला वगैरे मिळेल. तुम्हाला हवं तसं मिळून जाईल या मूर्तीमध्ये. आपण आपल्या पद्धतीचे जर वस्त्र वगैरे पाहिजे असेल, त्याचा वस्त्रांचा रंग वगैरे हा, तर तुम्हाला आपण change वस्त्र करू शकतो. हो करू शकतो. आणि हा मध्ये फेटा घातलेला आहे तो खडक गल्ली आहे, त्याला पण लोकांची मान्यता खूप आहे. या गणेश मूर्तीमध्ये पॅटर्न सेम खाली करून ठेवलेले आहे, फक्त शेला कलर आणि धोतर वेगवेगळं आहे. कलर फक्त चेंज झालेला आहे आणि थोडंसं फेट्यामध्ये देखील एक ज्याला शेलार म्हटलं जातं ते वेगळ्या पद्धतीने आपण डिझाईन केलेलं आहे. हा हे जे गणेश आहे बैठक स्वामी स्वामींच्या रूपातील हे गणेश. हा बाल गणेश मध्ये आहे. त्याचं आकर्षण असतं. लहान मुलींचा आवडीचा गणपती आहे म्हणजे बाल गणेश. लहान मुलींना एकदम आकर्षित करण्यासारखा हा गणेश आहे. त्याच्यानंतर लालबागचा राजा पॅटर्न, बाळूमामा. बाळूमामा. लालबागचा राजा 2 फुटीमध्ये. हा 2 फुटीमध्ये लालबागचा राजा आहे. बघू शकतो. परफेक्ट मुंबईचा लालबागचा राजा. आणि हा गणपती वेलिंग गणपती म्हणून आहे. ही मूर्ती शांत दिसते, आकर्षक वाटते लोकांना. हा जो बालगणेश आहे तिथे 3,000 नावाची देखील मूर्ती आहे जी कोल्हापूरमध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये फेमस आहे, जी घरांसोबत छोट्या मंडळांमध्ये व मोठ्या मंडळांमध्ये देखील पाहायला मिळते. या गणेशाचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक मंडळाकडे ही मूर्ती अवेलेबल आहे. कोल्हापुरात जास्तीत जास्त मंडळांमध्ये ही मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की कोणत्या ना कोणत्या मंडळामध्ये गेलात तर तुम्हाला सोन्याची सजावट, कुठे चांदीची सजावट, कुठे तांब असं वापरून त्याची मखर वगैरे केलेले असते. आणि ह्या मूर्तीला काही काही लोक संपूर्णतः म्हणजे अष्टगंध कलरमध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल, कुठे लाल कलरमध्ये. तर ही मूर्ती जी आहे मोती कलरमध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये साईज आपल्याकडे किती उपलब्ध असतात? साईज आपल्याकडे 3 फूट आहे 3 फूट. आता सध्या अवेलेबल. घरगुतींना आपल्याला जर हवा असेल तर 1 फूट 2 फूट असे पण असतात. 1 फूट म्हणजे 1.25 फूट आहे, 1.25 फूट आहे फक्त. आणि आपल्याकडे मंडळांसाठी जसं की आपण चिंतामणी आहे. आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ही मूर्ती साईज 10 फूट आहे. आणि याचा दर काय असेल? 75,000 फायनल. त्याचबरोबर एकदा आणखी एक गणेश मूर्ती आहे, लालबागचा राजा. आता अजून अर्धवट आहे, म्हणजे त्याच्यावरती काम तयार झालेली मूर्ती आहे ती पाहू शकतो. ग्लॉसी कलर मध्ये येते. त्याला जे लालबागमध्ये जो कलर असतो तर त्या पद्धतीचा तुम्ही शायनिंग येणारा ग्लॉसी कलर जो वापरला रिअलिस्टिक दिसण्यासाठी, ते पण काम अगदी परफेक्ट, म्हणजे तुमचं जसं मुंबईमध्ये लालबागला आहे सेम त्या पद्धतीचं तुमचं काम हो. त्या मूर्ती आपल्याला किती फुटामध्ये आहेत आणि कशा आहेत त्या मूर्ती? ही मूर्ती 8 फूट आहे. ही 60,000 पर्यंत मिळून जाईल. 60,000 पाहू शकतो आपण. फिरता रंग आहे. मूर्ती अक्षरशः आकर्षक झालेले आहे.
इथं आपण बघू शकतोय यांचा जो वर्कशॉप आहे, या ठिकाणी बऱ्याच गणेश मूर्ती आता इथं आहेत, ज्या की अजून तयार व्हायच्या आहेत. काही तयार झालेल्या आहेत, काही तयार व्हायला चालू आहेत. आपण बघू शकतो इथं मोठमोठे गणेश मंडळाच्या देखील मूर्ती, जसं की दगडूशेठ नावाची जी मूर्ती आहे ती देखील इथं आता तयार होण्यासाठी चालू आहे त्याची प्रोसेस. हे जे काय काम चालू आहे ते काय असेल? हे प्रभाळ रंगवत आहे. मूर्तीच्या मागे प्रभाळ असते हे सेपरेट येतं आता मूर्तीच्या मागे. मूर्तीच्या मागे. पूर्वी गणेशच्या मूर्तीला अटॅच असायचं, म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही काढून घेता घालू. हो. तर पोटल्यामध्ये माग आहे गणपती. पण मगाशी बघितला होता 3 फूट मध्ये जो पोटल्या गणपती, जे अनेक मंडळ वगैरे वापरतात, त्यातीलच ही घरगुतीसाठी तयार केलेली 1 फूट मध्ये पोटल्या गणेशा नावाने प्रसिद्ध असणारी कोल्हापुरातील मूर्ती. आयुष्य आर्ट्स बापट कॅम्प कोल्हापूर. बापट कॅम्प मध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणीही सांगेल आयुष्य आर्ट्स कुठे आहे, तर तुम्ही चौकशी करून यावे. तर आमचा अधिक माहितीसाठी पत्ता आहे, संपर्क नंबर पण आहे.